नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 सराव संच 2.1 पाहणार आहोत आणि आज आपला धडा दुसरा वर्ग समीकरणे सुरू होत आहे। पहिल्या धड्याची सर्व सराव संच आपल्या चॅनलवरती सोडवून झालेली आहेत। तुम्ही जर पाहिली नसतील तर 10वी सराव संच म्हणून आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये सर्व सराव संच पहिल्या धड्याची सोडवलेली व्हिडिओ जे आहेत ते आहेत। तुम्ही नक्की पहा आणि इथून पुढची सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग सराव संच 2.1 सोडवायला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा। तर वर्ग समीकरणे कोणत्या स्वरूपात असतात? तर बघा, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य स्वरूप आहे। तर बघा, वर्ग समीकरणामध्ये चलाची जी कोटी आहे, म्हणजे इथं बघा सगळ्यात मोठा जो कोटी आहे ती 2 पाहिजे। मग आपल्याला इथं लिहिता येईल 4x वर्ग अधिक x अधिक 4 बरोबर 0। कुठलीही अंक कुठलीही संख्या घेऊ शकता तुम्ही। इथं 8x वर्ग अधिक 6x अधिक 10 बरोबर 0। आपलं जे वर्ग समीकरण आहे त्यामध्ये चलाची सर्वात मोठी कोटी 2 आली पाहिजे आणि त्याचं स्वरूप असं आलं पाहिजे, त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो। पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा। आता याच्यामध्ये आपल्याला वर्ग समीकरण कोणती आहेत ते ठरवायचं आहे। तर पहिली अट आहे आपली चलाची सर्वात मोठी कोटी 2 असली पाहिजे। तर बघा, आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये x वर्ग अधिक 5x वजा 2 दिला आहे। तर याचा जो घातांक म्हणजेच कोटी सर्वात मोठा घातांक जो आहे तो 2 आहे। मग हे वर्ग समीकरण आहे का नाही? हो आहे। या समीकरणामध्ये सर्वात मोठा घातांक किंवा कोटी 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे असं आपल्याला लिहायचं आहे। आता दुसरं दिलं आहे y वर्ग बरोबर 5y वजा 10। तर हे आपण सामान्य रूपामध्ये लिहू शकतो। तर ते कसं लिहायचं बघा, आता हे y वर्ग, पहिल्यांदा y वर्ग आपलं सामान्य रूप काय आहे वर्ग समीकरणाचं? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपामध्ये आपण हे लिहू शकतो। आता हे बरोबरच्या दुसऱ्या साईडला आणू, 5y बरोबरच्या दुसऱ्या साईडला येऊन वजा 5y होईल आणि हे वजा 10 जे आहेत बरोबरच्या दुसऱ्या साईडला येऊन अधिक 10 होईल आणि दुसऱ्या साईडला राहील इकडं बरोबरच्या 0। तर बघा, हे आपल्याला सर्वात मोठा जो घातांक आहे तो 2 दिसत आहे यामध्ये आणि इथं चल पण आहे। तर हे वर्ग समीकरण आहे की नाही? हो। तर हे वर्ग समीकरण आहे, कारण इथं पण सर्वात मोठी कोटी 2 आहे, हे याचं उत्तर आहे। आता पुढे y वर्ग अधिक 1/y बरोबर 2 हा प्रश्न आहे। तर यामध्ये जेव्हा आपल्याला छेदस्थानी y दिसतं तेव्हा आपल्याला त्या संख्येने, म्हणजे इथं y आहे तर या सर्व पदांना y ने गुणायचं। मग आता y गुणिले y वर्ग अधिक y गुणिले 1/y बरोबर y गुणिले 2। तर आता बघा काय येतं, इथं y गुणिले y चा तिसरा घातांक अधिक हे y कटलं, इथं येईल 1 बरोबर इथं येईल 2y। तर हे आपण बरोबर लिहिलं तर इथं y चा तिसरा घातांक हे 2y इकडच्या साईडला येऊन वजा 2y होईल आणि हे अधिक 1 बरोबर 0। यामध्ये कोटी 3 आहे,
मग हे वर्ग समीकरण आहे की नाही? नाही, कारण यामध्ये सर्वात मोठी कोटी जी आहे ती 3 आहे. आपल्याला काय पाहिजे? 2 पाहिजे कोटी. मग हे वर्ग समीकरण आहे की नाही? म्हणून हे वर्ग समीकरण नाही. नाही, असं आपल्याला लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 4. आता इथं बघा छेदस्थानी x आहे. मग आपल्याला x ने सर्व पदांना गुणावं लागेल. मग x गुणिले x अधिक x गुणिले 1/x बरोबर x गुणिले वजा 2. तर x गुणिले x x वर्ग होईल. ह्या x ला हे x कटेल अधिक 1 राहील बरोबर इथं राहील वजा 2x. x आणि वजा 2 चा गुणाकार वजा 2x. आता हे आपण बरोबर लिहिलं. x वर्ग हे इकडे येऊन अधिक 2x होईल अधिक 1 बरोबर 0. तर इथं आपल्याला सर्वात मोठा घातांक 2 दिसत आहे. मग हे आपलं वर्ग समीकरण आहे की नाही? हो, तर आहे. हे वर्ग समीकरण इथं सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. असं आपल्याला लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे m अधिक 2 कंस दुसऱ्या कंसात m वजा 5 बरोबर 0. आता ह्या दोन कंसांचा गुणाकार आहे. तर हे आपल्याला सोडवायचं आहे. या m चा गुणाकार या m सोबत m वर्ग होईल. नंतर ह्या m चा गुणाकार या वजा 5 सोबत इथं होईल 5m. आता 2 चा गुणाकार m सोबत इथं होईल अधिक 2m आणि 2 चा गुणाकार 5 सोबत 5 दुने 10 आणि वजा अधिकचा गुणाकार वजा बरोबर 0. तर आता इथं आपल्याला दिसत आहे इथं 5m अधिक 2m. तर हे m वर्ग तसंच राहील. 5m मधून 2m गेले वजा अधिक आहे वजा बाकी होईल. तर 5 मधून 2 गेले इथं राहील वजा 3m मोठ्या संख्येचं चिन्ह वजा हे 10 बरोबर 0. आता हे तुम्हाला वर्ग समीकरण दिसते का? हो दिसते, कारण सर्वात मोठा जो घातांक आहे इथं 2 आहे. तर इथं सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 6. m चा तिसरा घातांक अधिक 3m चा दुसरा घातांक वजा 2m बरोबर 3m वर्ग. 3m चा तिसरा घातांक. आता या गणितामध्ये आपण हे 3m चा तिसरा घातांक इकडे आणू. मग इथं होईल m चा तिसरा घातांक वजा 3m चा तिसरा घातांक अधिक 3m चा वर्ग वजा 2. मग इथं 1m चा तिसरा घातांक गेल्यानंतर इथं वजा 2m चा तिसरा घातांक राहील अधिक 3m चा दुसरा वजा 2. तर इथं सर्वात मोठा जो घातांक आहे तो 3 आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे का? तर नाही, हे वर्ग समीकरण नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 3. खालील समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a b c यांच्या किमती ठरवा. तर बघा आता आपल्याला इथं समीकरण दिलेले आहेत ते आपल्याला x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहायचे आहेत. म्हणजे पहिल्यांदा ज्याचा घातांक 2 आहे तो आपल्याला संख्या लिहायची आहे, तेच पद पहिल्यांदा लिहायचं आहे. तर इथं वजा y वर्ग हे पहिल्यांदा आहे, हे बरोबरच्या दुसऱ्या साईडला येऊन अधिक y वर्ग होईल. नंतर लिहायचं आहे आपल्याला 2y वर हे इकडच्या साईडचं आहे तर इथं 2y अधिक मध्येच येईल आणि हे 10 जे आहे दुसऱ्या साईडकडे आहे बरोबरच्या दुसऱ्या साईडला. मग बरोबरच्या इकडं आणायला आपल्याला इथं हे वजामध्ये होईल वजा 10 होईल आणि बरोबर इथं राहील 0. तर आपण हे ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहिलेलं आहे. आता यामध्ये a ची किंमत आहे इथं y ला सहगुणक नाही, म्हणजे इथं y चा सहगुणक काय असतो? 1 असतो. म्हणजे a बरोबर इथं 1 येईल आणि इथं दुसऱ्या y चा सहगुणक 2 आहे. म्हणजे इथं b बरोबर काय येईल? 2 आणि c बरोबर इथं येईल वजा 10. चिन्ह कधीच विसरायचं नाही. इथं अधिक चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह दिलं किंवा नाही दिलं या काही फरक पडत नसतो, पण जेव्हा वजा चिन्ह असेल तेव्हा आपल्याला संख्या चिन्हासोबत लिहावी लागेल. दुसरं गणित x वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3. तर आपण हा जो कंस आहे तो सोडवू अगोदर. x वर्ग वजा 1 चा वर्ग बरोबर 2x अधिक 3. तर x वर्ग इकडं राहील. नंतर हे 1 चा वर्ग एकच
हे दुसऱ्या साईडचं इकडं आणल्यानंतर इथं वजा 2x अधिक 3 बरोबर 0. आता वजा 1 आणि अधिक 3चा अधिक 3ची बेरीज होईल. मग हे x वर्ग इथं, नंतर हे वजा 2x आणि या दोघांची वजाबाकी केल्यानंतर इथं येईल अधिक 2 बरोबर 0. आणि इथं आता आपण ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात हे लिहिलं आहे. आता इथं a ची किंमत काय आहे, x चा सहगुणक 1, नंतर b ची किंमत आहे या x चा सहगुणक वजा 2 आणि c बरोबर आहे इथं 2. आता आपल्याला तिसरं गणित सोडवायचं आहे. x वर्ग अधिक 5x, नंतर हे सोडवायचं आहे. तर बघा x वर्ग अधिक 5x आपण कंस सोडून घेऊया. इथं होईल वजा 3 आणि नंतर x ह्या वजाचा आणि ह्या वजाचा जो गुणाकार आहे तो अधिक मध्ये जाईल आणि इथं होईल अधिक x. मग हे x इकडं आल्यानंतर x वर्ग अधिक 5x हे आता चलासोबत आपण लगट लिहून घेऊया. हे चल म्हणजे हे x इकडे आल्यानंतर इथं वजाबाकीमध्ये होईल आणि हे 3 इकडं आल्यानंतर इथं अधिक 3 होईल बरोबर 0. आता इथं राहील x वर्ग अधिक, आता हे 5x मधून 1x गेलं, इथं राहील 4x अधिक 3 बरोबर 0. आता हे आपण सामान्य रूपामध्ये लिहिलं आहे. आता a b c च्या किमती काढू. a बरोबर x चा सहगुणक 1, b बरोबर या x चा सहगुणक 4 आणि c बरोबर 3. पुढचं गणित 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9. तर बघा हे 3m वर्ग जे आहे ते इकडच्या साईडचं जसंच तसं घेऊया. आता हे 2m वर्ग आहे ते दुसऱ्या साईडला येऊन वजा 2m वर्ग होईल आणि इथं वजा 9 इकडं येऊन अधिकमध्ये होईल बरोबर 0. आता हे सोडवल्यानंतर 3m वर्ग मधून 2m वर्ग गेलं, इथं राहील 1m वर्ग. आता इथं दुसरं टर्मच नाही, mच नाही, मग इथं आपण 0m घ्यायचं अधिक 9 बरोबर 0. इथं किंमत येईल a ची 1, b ची 0 आणि c ची 9. नंतर पुढं p कंस 3 अधिक 6p कंस बंद बरोबर वजा 5. आता हे आपण कंस सोडून घेऊया. p चा जो गुणाकार आहे या कंसातल्या दोन्ही पदांसोबत आहे 3p येईल अगोदर इथं अधिक या p चा गुणाकार याच्यासोबत 6p वर्ग होईल बरोबर वजा 5. आता हे आपण 6p वर्ग अधिक आपण फक्त हे बरोबरच्या दुसऱ्या साईडला घेऊन जात नाहीत, हे इकडचं इकडं करत आहोत. म्हणजे हे दोन्ही त्याच्या साईडला राहत आहे म्हणून याचं चिन्ह बदलतं का नाही, मग हे अधिकच मध्येच राहतं. अधिक 3p हे 5 दुसऱ्या साईडला येऊन अधिक 5 होईल बरोबर 0. तर बघा आपण हे सामान्य रूपामध्ये लिहिलं आहे. आता याची किंमत इथं p चं सहगुणक 6 आणि b ची किंमत इथं दुसऱ्या p चं सहगुणक 3 आणि c ची किंमत 5. पुढे x वर्ग वजा 9 बरोबर 13. तर बघा इथं x वर्ग वजा 9, आता हे 13 इकडं येऊन वजा 13 होईल बरोबर 0. x वर्ग आता दुसरं टर्मच नाही, दुसऱ्यांदा चलच नाही x, मग इथं पण आपण 0 x घ्यायचं आणि नंतर इथं 13 अधिक 9 बघा वजा वजा आहे बेरीज होईल, इथं येईल वजा 22 बरोबर 0. इथं a बरोबर 1 येईल, b बरोबर 0 आणि c बरोबर वजा 22. तर बघा x चा सहगुणक काहीच दिला नाही म्हणजे इथं 1 असतो x चा सहगुणक आणि इथं आपण 0 घेतला आहे तो b चा सहगुणक आणि c बरोबर वजा 22. प्रश्न क्रमांक 4 वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा. आता आपल्याला इथं वर्ग समीकरण दिलं आहे आणि x च्या किमती दिलेल्या आहेत, त्या आपल्याला वर्ग समीकरणामध्ये ठेवायच्या आहेत आणि ते त्याचं मूळ आहे की नाही म्हणजे त्या x ची ही ओरिजिनल किंमत आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. ते कसं ठरवायचं, आता x ची किंमत 1 ह्या समीकरणामध्ये ठेवलं, x जिथं जिथं आहे तिथं 1 ठेवलं आणि उत्तर 0 आलं तर ही त्याचे हे x बरोबर 1 हे त्याचं मूळ आहे असं समजायचं. आता इथं आपण x बरोबर 1 ठेवू, 2 पार्ट करू, x बरोबर इथं वजा 1 ठेवू इकडं x बरोबर वजा 1 ठेवू. तर बघा आता x च्या जागी इथं आपल्याला 1 ठेवायचं आहे म्हणजे इथं होईल 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले 1 वजा 5 बरोबर 0. 1 चा वर्ग 1 अधिक 4 गुणिले 1 4 वजा 5 बरोबर 0. 1 अधिक 4 आणि 5 चा बघा इथं वजा येईल कारण 5 मोठा आहे, 5 मोठ्या संख्येचं चिन्ह 5 मधून 4 गेलं इथं 1 येईल आणि 1 वजा 1 0 बरोबर 0.
म्हणजे x बरोबर 1 हे या समीकरणाचं मूळ आहे, या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. कारण आपल्याला इथं उत्तर हे 0 मिळालं आहे आणि 0 बरोबर 0. तर बघा आता x बरोबर -1 हे मूळ आहे का नाही ठरवायचं आहे. आता x च्या जागी 1 ठेवून आपल्याला किंमत जर 0 मिळाली तर आहे म्हणायचं. तर बघा x च्या जागी आपल्याला ठेवायचं आहे -1, नंतर आहे +4 आणि x च्या जागी -1 -5 बरोबर 0. इथं वर्ग आहे. आता -1 चा वर्ग +1 येतो, +4 गुणिले -1 इथं येईल -4 -5 बरोबर 0. 1 -4 -5 बरोबर 0. तर बघा इथं 1 आणि या वजाची इथं बेरीज होईल. 4 + 5 -9 होईल बरोबर 0 आणि 1 -9 केल्यानंतर इथं -8 बरोबर 0. बघा इथं आपल्याला हे सोडवल्यानंतर बरोबर 0 मिळते का नाही. मग हे जे -1 आहे, x बरोबर -1 हे या समीकरणाचं उकल आहे का नाही. उकल नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे x बरोबर -1 ही या समीकरणाची उकल आहे. पुढचा प्रश्न आहे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. आता इथं m ची किंमत 2 आणि 5/2 दिली आहे. आता इथं पण आपल्याला या ज्या किमती दिलेल्या आहेत हे या दोन किमती या समीकरणाच्या उकली आहेत का नाही हे ठरवायचं आहे. इथं m बरोबर 2 ठेवू आणि दुसऱ्या साईडला m बरोबर 5/2 ठेवू. ठीक आहे, 2 पार्ट करू आपण. आता इथं जिथं जिथं m आहे तिथं तिथं 2 ठेवायचं आहे. 2 गुणिले 2 चा वर्ग. बघा m च्या जागी 2 ठेवला, आता m चा वर्ग आहे तर वर्ग वजा 5 गुणिले 2 बरोबर इथं 0. तर 2 आणि 2 चा वर्ग 4 वजा 5 दुने 10 बरोबर 0. 4 × 4 = 2 8 वजा 10 बरोबर 0. तर इथं -2 येत आहे. म्हणजे m बरोबर 2 ही या समीकरणाची उकल आहे का नाही. मग आता हे चेक करूया. आता 5/2 आपल्याला m च्या जागी ठेवायचं आहे. म्हणजे 2 गुणिले 5/2 चा वर्ग वजा 5 गुणिले 5/2 बरोबर 0. तर बघा इथं 2, आता याचा वर्ग करून घेऊया. 25/4 वजा बघा याचा गुणाकार करायचा आहे. इथं 5×5 = 25/2 बरोबर 0. आता हे पुढं सोडवल्यानंतर बेक बे दुने 4 होईल. इथं 25/2 वजा 25/2 बरोबर 0. आता ह्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर 0 बरोबर 0 म्हणजे उजवी बाजू बरोबर डावी बाजू आपल्याला मिळाली आहे. म्हणजे 5/2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या समीकरणाची उकल आहे. उकल आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. प्रश्न क्रमांक 5, जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत किती. तर बघा काय सांगितलं, x बरोबर 3 हे या समीकरणाचं मूळ आहे. म्हणजे x च्या जागी जर आपण 3 ठेवलं तर याचं जे उत्तर आहे ते 0 येणार आहे. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू येणार आहे. म्हणजे बरोबरच्या दुसरे याची किंमत आपल्याला काय दिली आहे 0. म्हणजे x बरोबर आपल्याला 3 ठेवलं तर इथं काय येणार आहे 0 उत्तर येणार आहे. मग आपल्याला k अशी कुठली संख्या आहे की x बरोबर हे ठेवल्यानंतर उत्तर 0 येणार आहे हे आपल्याला शोधायला सांगितले. म्हणजे इथं थोडक्यात k ची किंमत काढायची आहे. मग आपण आता x च्या जागी 3 ठेवलं की आपल्याला ऑटोमॅटिक k ची किंमत मिळणार आहे. तर बघा आता कसं k ची किंमत निघते. तर kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणामध्ये x बरोबर 3 ठेवू. कारण आपल्याला प्रश्नामध्ये तसं दिले x बरोबर 3 ही समीकरणाची उकल आहे. उकल आहे. आपल्याला हे गिव्हन आहे, प्रश्नामध्ये दिलं आहे. आता x बरोबर 3 ठेवायचं आहे. जिथं जिथं x आहे तिथं तिथं आपल्याला 3 ठेवायचं आहे. 3 चा वर्ग वजा 10 गुणिले 3 अधिक
3 बरोबर 0. तर के 3चा वर्ग 3 त्रिक 9 वजा 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0. आता इथं 30 आणि 3 ची वजाबाकी होते बघा. के 9 आता 30 वजा 30 मोठं चिन्ह उत्तराला येईल वजा आणि 30 मधून 3 गेले इथं राहील 27 बरोबर 0. आता हे आपण के 9 इकडच्या साईडला ठेवू आणि हे वजा 27 बरोबरच्या दुसऱ्या साईडला घेऊन जाऊ. मग इकडे आल्यानंतर हे होईल अधिक 27 आणि के बरोबर इथं 27 छेद हे के सोबत 9 गुणाकारामध्ये आहे. इकडं बरोबरच्या दुसऱ्या साईडला जाऊन भागाकारामध्ये होईल आणि के बरोबर आपल्याला मिळेल 9 1 9 9 2 8 9 त्रिक 27. के ची किंमत आपल्याला मिळाली आहे 3. के ची किंमत काढणं खूप सोपं होतं. आता आपण पुढचा प्रश्न बघू. आता इथं आपल्याला कृती सांगितली आहे करायला. या कृतीमधून आपल्याला उत्तर काढायचं आहे. 5m वर्ग अधिक 2m अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता इथं आपल्याला के ची किंमत काढायची आहे. आता उकल दिली आहे 5m वर्ग अधिक 2m अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ काय दिलं आहे वजा 7/5 वजा 7/5 आपल्याला प्रश्नामध्येच दिलं आहे. एक मूळ त्याचं वजा 7/5 आहे असं. मग m बरोबर काय येईल आता मूळ आहे वजा 7/5 म्हणजे आपल्याला m ची किंमत दिली आहे वजा 7/5. m बरोबर काय असणार आहे वजा 7/5. वरील वर्ग समीकरणात ठेवू. आता हे m बरोबर वजा 7/5 हे आपल्याला ह्या समीकरणामध्ये ठेवायचं आहे. मग इथं m च्या जागी काय येईल जिथं जिथं m आहे तिथं तिथं वजा 7/5 बघा इथं 5 झालं की m वर्ग आहे तर इथं बॉक्स दिलाय आपल्याला m च्या जागी. इथं पण m च्या जागी बॉक्स दिलाय आपल्याला. बॉक्समध्ये काय येणार m च्या जागी वजा 7/5. तर आता तुम्हाला थोडंसं समजण्यासाठी इथं मी रफमध्ये हे पुढं सोडून दाखवते. तर बघा इथं आपल्याला काय आलं आहे 5 गुणिले आता याचा वर्ग करू. तर वर्ग केल्यानंतर इथं वजामध्ये ऋणमध्ये संख्या असेल तर वर्ग हा धनमध्ये येतो. तर 7चा वर्ग केल्यानंतर इथं 7 49 येईल आणि 5चा वर्ग 25 येईल आणि नंतर अधिक 2 गुणिले वजा 7/5 इथं येईल अधिक के बरोबर 0. तर बघा इथं 5 1 5 5 5 25 आणि 7 7 1 7 7 2 14. तर बघा इथं येईल 49/5 अधिक वजा 14/5 अधिक के बरोबर 0. आता इथं छेद समान आहे मग डायरेक्ट बेरीज किंवा वजाबाकी जे काही आहे ते होईल. तर 49 आणि वजा 14 49 मधून 14 गेले इथं राहील 35/5 अधिक के बरोबर 0. इथं पुढच्या बॉक्समध्ये येईल इथं आपण जे लिहिलं आहे ते 49/5 आणि या बॉक्समध्ये येईल हे वजा 14/5. मग इथं येईल 35. तर हे पुढे सोडवल्यानंतर 5 1 5 5 7 35 होईल. मग हे 7 अधिक के आणि के बरोबर इथं येईल वजा 7. हे 7 दुसऱ्या साईडला येऊन वजामध्ये जाईल. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 6 सुद्धा सोडवलेला आहे आणि हा या सराव संचमधला शेवटचा प्रश्न होता. तर अशा प्रकारे आपण सराव संच 2.1 हा पूर्ण सोडवलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि इथून पुढची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.